नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी आलू टिक्की। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आलू टिक्की बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 3 आलू असे मधातून काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालून बटाटे हे उकडून घ्यायचे आहेत। तर आपल्याला इथे आलू छान असे कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत। ते छान उकळलेले आहेत। आपण त्याच्यात साल काढून त्याला मॅश करून घेऊयात। तर इथे मी आलू छान असे साल काढून मॅश करून घेतलेले आहे। तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, थोडासा धना पावडर, थोडासा जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे। तर आता यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालत आहे। पोह्यामुळे कुरकुरीत असे आपले हे आलू टिक्की तयार होते। आता हे छान असं मिक्स करून याचा मळून घेऊयात। तरी ते छान असं मी मळून घेतलेलं आहे। आता याची आपल्याला छोटी छोटी टिक्की बनवून घ्यायची आहे। तुम्हाला ज्या आकाराची टिक्की हवी आहे त्या आकाराची तुम्ही इथे टिक्की बनवून घेऊ शकता। या पद्धतीने तर अशा या पद्धतीने आपल्याला सर्व टिक्की बनवून घ्यायची आहेत। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व टिक्की बनवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे। त्यासाठी मी इथे पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। तर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत टिक्की छान फ्राय करून घ्यायची आहे। मोठ्या आचेवरतीच आपल्याला टिक्की छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। अगोदर एक बाजू आपण छान अशी 2 मिनिटे फ्राय करून घेऊयात। तर 2 मिनिटांनंतर आता आपण पाहूयात आपली टिक्की कशी फ्राय झालेली आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी इथे आपली टिक्की भाजलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण दुसरीही बाजू छान अशी भाजून घेऊयात। तर परत 2 मिनिटांनंतर आपली दुसरी बाजू छान अशी टिक्कीची भाजलेली आहे। अशा पद्धतीने आपली इथे टिक्की तयार झालेली आहे। काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व टिक्की बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशी आपली कुरकुरीत आलू टिक्की तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपले छान अशी कुरकुरीत आलू टिक्की तयार आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।